हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलांगं जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुत येषां चरणसान्निध्या जीवा मुक्त्वा भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। चालू असलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण 20 ओव्यांमधून गणेशाचं वर्णन पाहिलं आणि पुढे एका ओवीमधून शारदेला ज्ञानेश्वर महाराजांनी जे वंदन केलं नमस्कार केला त्याचंही वर्णन आपण पाहिलं। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पुढे श्रीगुरूला वंदन केलं। त्यानंतर महाभारताचं वर्णन केलं, महाभारताअंतर्गत आलेल्या गीतेचं वर्णन केलं। आता भारतकमळ परागू जो गीताख्य प्रसंगू तो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी इथून पासून गीतेचं वर्णन पाहिलं आणि या गीता ग्रंथाचं सेवन कसं करावं त्याचा अधिकारी कोण आहे त्याचं वर्णन केलं। त्याचं सेवन कसं करावं याचं वर्णन पाहिल्यानंतर पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही अर्जुनाची पांती परसन्या योग्य होती कृपा करुणी संती अवधान द्यावे म्हणून जे काही त्या ठिकाणी अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे त्यांनी या ठिकाणी अवधान द्या असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाला वाटलं की आपण अधिपारापेक्षा थोडं जास्त बोललो म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील काही ओव्यामध्ये त्या ठिकाणी सावर केलेली आहे आणि तिथून पुढे मग श्री गुरुची त्या ठिकाणी ग्रंथ सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना अनुज्ञा मिळाली आणि ती अनुज्ञा मिळण्याकरता म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी हा एवढा सारा उहापोह केला होता। आणि त्यावेळेस श्री गुरूंनी सांगितलं की तव श्री गुरु म्हणती राही हे तर तुझं बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झळकरी वेगा असं म्हटल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाकडे प्रवृत्त झाले
आणि गीतेतील जो पहिला श्लोक आहे त्या श्लोकाला त्या ठिकाणी प्रारंभ केला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अशा प्रकारचा या ठिकाणी श्लोक आहे. त्या श्लोकाचा पदच्छेद असा आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवा च एव किम अकुर्वत संजय. त्याचा अन्वय असा आहे, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतः युयुत्सवः मामकः च एव पांडवा किम अकुर्वत. संजया, धर्मभूमी असणाऱ्या अशा या पुण्यभूमीमध्ये किंवा धर्मभूमीमध्ये अशा या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे जे मुलं आहेत, युद्धाच्या इच्छेनं त्या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी ते आता काय करत आहे किंवा त्यांनी काय केलं असा प्रश्न या ठिकाणी धृतराष्ट्राने विचारलेला आहे. धृतराष्ट्राच्या या प्रश्नाने या गीतेला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. धृतराष्ट्राच्या प्रश्नाने. धृतराष्ट्र म्हणजे कोण? धृतराष्ट्र कोणाला म्हणता? धृतम येन राष्ट्रम, जो राष्ट्राला धरून ठेवतो त्याला धृतराष्ट्र असं म्हणतात. धृतराष्ट्र कोण होता हा धृतराष्ट्र? कोणाचा मुलगा होता? कोणाच्या वंशातील होता? याचा काय इतिहास होता? म्हणून त्या ठिकाणी याच्या कुळाचा म्हणजे कौरव कुळाचा इतिहास त्या ठिकाणी आपण पाहिला म्हणजे आपल्याला पांडव कोण होते, कौरव कोण होते हे आपल्याला सगळं त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणून धृतराष्ट्र हा कोण होता? हा कौरवाचा पिता होता, कौरवाचा असणारा बाप. या भारतभूमीमध्ये पूर्वी याच भरत कुळामध्ये शंतनू नावाचा एक राजा होऊन गेला आणि या शंतनू नावाच्या या राजाने सत्यवती नावाच्या कोळ्याच्या कन्येशी त्यानं विवाह केला. सत्यवती ही कोळ्याची कन्या होती आणि हा शंतनू राजा गंगेवर गेलेला असताना त्यानं त्या ठिकाणी या सत्यवतीला पाहिलं. हिचंच नाव मत्स्यगंधा असं आहे. तिच्या अंगाचा वास मासोळीसारखा येत होता म्हणून तिला मत्स्यगंधा असं म्हटलं. आणि शंतनूनं हिला पाहिल्यानंतर तिच्या प्रेम जळलं आणि शंतनूनं या सत्यवतीसोबत विवाह केला आणि सत्यवतीसोबत त्याचा विवाह झाल्यानंतर तिच्यापासून त्याला पुढे 2 मुलं झाले. एक चित्रांगद आहे आणि दुसरा विचित्रवीर्य आहे. असे 2 मुलं त्या ठिकाणी झाले. आता हे चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे जे पोर झाले त्यामधले जो चित्रांगद होता तो गंधर्वाकडून यक्षांकडून त्या ठिकाणी मारल्या गेला आणि तो मारल्या गेल्यानंतर काय झालं, हा विचित्रवीर्य होता, त्या विचित्रवीर्याचा त्या ठिकाणी विवाह झाला. पुढे म्हणजे विचित्रवीर्यानं पुढे राज्यकारभार सांभाळला आणि विचित्रवीर्याचा विवाह झाला. या विचित्रवीर्याला त्या ठिकाणी विचित्रवीर्याला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं अंबिका आणि दुसरीचं होतं अंबालिका. म्हणून हे जे अंबिका आणि अंबालिका ह्या दोघी होत्या त्या दोघीपासून अनुक्रमे त्या अंबिकेपासून जो झाला तो धृतराष्ट्र आहे आणि अंबालिकेपासून झाला त्याचं नाव आहे पंडू. असे 2 पुत्र त्या ठिकाणी त्याला झाले. आता धृतराष्ट्र तसं पाहिलं तर हा वडील होता म्हणजे मोठा होता. धृतराष्ट्र मोठा होता पण धृतराष्ट्र हा जन्मांध होता म्हणजे जन्मताच तो आंधळा होता आणि जन्मताच आंधळा असल्यामुळे पंडू हा कुरुवंशाचा पुढे त्या ठिकाणी वारस ठरला. जरी हा मोठा होता धृतराष्ट्र तरी याला वारस न ठरवता पंडूला त्या कुरुवंशाचा वारस ठरवलं. का? कारण एखादा राजा जर त्या ठिकाणी अपंग असेल, आंधळा असेल किंवा तो अपंग असा राजा त्या ठिकाणी राज्याचा वारस ठरत नाही. म्हणून जर त्या ठिकाणी पंडू जरी लहान होता तरी तो पंडू राजा हा कुरुवंशाचा काय ठरला? वारस ठरला. म्हणून त्या ठिकाणी पंडूला या कुरुवंशाचा वारस म्हणून राज्यगादीवर बसवलं आणि भीष्माचार्यांनी त्याच्याकडून हा राज्यकारभार चालवून घेतला. म्हणून पंडू राजाला त्या ठिकाणी पुढे 5 मुलं झालेले आहे. युधिष्ठिराधिक 5 मुलं झाले. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. त्यामध्ये युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंतीपासून झाले आणि नकुल, सहदेव हे माद्रीपासून. असे 5 मुलं त्याला झाले.
त्यांनाच त्या ठिकाणी पंडूचे मुलं म्हणून त्या ठिकाणी त्याला पांडव असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा यांनाच पांडव असं म्हणतात. वास्तविक पाहिलं तर पांडव आणि कौरव हे दोघंही कुरुवंशातलेच आहेत. कौरव हे जसे 100 धृतराष्ट्राचे पोरं कौरव आहे, तसं पांडवही हे कौरवच आहेत. कुरुपासूनच, कुरुच्या वंशातून तेही कौरवच आहेत. पण पुढे पंडूच्या नावावरून त्यांना पांडव नाव पडलं, म्हणून त्यांना पुढे पांडव म्हटलं गेलं. आता वास्तविक पाहिलं तर तेही कोण आहे? कौरव आहे. मग असे ते 5 त्यांना पांडव म्हटलं गेलं. आणि धृतराष्ट्राला पुढे 100 मुलं झाली. 100 मुले आणि 1 मुलगी झाली. आणि 100 मुलं आणि 1 मुलगी, 1 कन्या. त्यामध्ये त्या 100 मुलाला एकच संज्ञा होती, म्हणजे एकच नाव होतं, त्यांना कौरव असं म्हटलं. म्हणजे सगळ्या पोराचं एक सामायिक नाव, म्हणून त्यांना कौरव असं म्हटलं जात होतं, अशी संज्ञा होती. पांडव लहान असतानाच त्या ठिकाणी काय झालं? पंडू राजाचं निधन झालं. पंडू राजा त्या ठिकाणी गेला आणि पंडू मरण पावल्यानंतर मग शेवटी हे पोरं लहान असल्यामुळे राज्यकारभार कोणाला पाहावा लागला? धृतराष्ट्राला. जरी आता तो जन्मांध होता, तो अधिकारी नव्हता राज्याचा, तरीसुद्धा मग आता पंडू नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी राज्यकारभार पाहावा लागला. म्हणून राज्य गादीवर धृतराष्ट्र त्या ठिकाणी बसला. पण राज्यकारभार चालत असताना पुढे पांडव मोठे झाले आणि कौरव मोठे होऊ लागले. पण राज्य गादीवर बसल्यानंतर त्या धृतराष्ट्राला राज्याचा एवढा मोह झाला की त्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की पुढेही हे राज्य आपल्याकडेच राहावं, म्हणजे आपल्याच पोरांना हे राज्य मिळावं, असं त्या ठिकाणी धृतराष्ट्राला वाटलं. म्हणून त्यानं काय केलं? त्यानं आणि कौरवांनी मिळून पांडवांना छळण्याचा प्रयत्न केला. हे राज्य आपल्याला भेटलं पाहिजेत यासाठी म्हणून त्यानं जे नाही ते सगळे प्रयत्न केले पांडवांना छळण्याकरता. अनेक प्रकारानं छळलं. कपटानं द्यूतामध्ये त्यांच्याकडून राज्य हिरावून घेतलं आणि त्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण करून त्या ठिकाणी पांडवांना डिवचण्याचा प्रयत्न केला. असं सगळं हे केल्यानंतर सगळं राज्य पांडवाचं कौरवांना हडप करून घेतलं. पांडवांच्या विषयी कौरवाच्या मनात का राग होता? कारण पांडव हे असे होते की यांची कीर्ती सगळीकडे होती आणि त्यांनी स्वतः किती मोठं राज्य त्या ठिकाणी जोडलेलं होतं हे पाहून कौरव पांडवावर जळायचे. म्हणून त्यांचा छळ करण्याचं त्यांनी ठरवलं. म्हणून नाही त्या पद्धतीनं त्यांचा त्या ठिकाणी छळ केला. सगळं राज्य घेतलं. राज्य घेतल्यानंतरही परमात्म्यानं मध्ये शिष्टाई केली की बाबा पांडवाचं जे राज्य आहे त्यांचं तुम्ही त्यांना परत द्या, आणि नसाल देत तर किमान 5 गावं तरी काय द्या, त्यांना द्या. 5 गावं तरी द्या असं म्हटल्यानंतर शेवटी हे शिष्टाईचा काही परिणाम झाला नाही. दुर्योधनानं असं सांगितलं म्हणे 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढीसुद्धा जमीन आम्ही पांडवांना देणार नाही युद्धाशिवाय, असं म्हटल्यानंतर पुढे हे युद्ध अटळ झालं. आणि युद्ध अटळ झाल्यानंतर युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्यानंतर हे सगळेजण त्या युद्धासाठी म्हणून कुरुक्षेत्रावर आले. आणि कुरुक्षेत्रावर तिथं आल्यानंतर आता धृतराष्ट्रालाही तिथं काय चाललेलं आहे हे पाहण्याची उत्कटता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून व्यास महर्षी तिथं आले आणि व्यासाने धृतराष्ट्राला असं सांगितलं की युद्धभूमीवर युद्ध कसं चाललं आहे हे जर तुला पाहायचं असेल तर तुला इथं बसून पाहता येईल. त्यासाठी मी काय तुला दिव्य दृष्टी देतो. आता मी तुला दिव्य दृष्टी देतो म्हटल्यानंतर धृतराष्ट्र म्हणाला की अख्खं आयुष्य माझं आंधळेपणामध्ये गेलं, आयुष्यभर मला काही चांगलं पाहता आलं नाही, आणि आता शेवटी दृष्टी घेऊन काय करू मी? शेवटी पोराचा संवार होत असताना पाहू का म्हणे डोळ्यानं माझ्या? म्हणून मला दृष्टी नको आहे, दिव्य दृष्टी नको आहे. फक्त तिथं काय घडते ते मला इथं कळलं की झालं फक्त, बस, बाकी काही नाही. म्हणून त्या ठिकाणी व्यासाने काय केलं? व्यासांचा असणारा तो शिष्य म्हणजे घोड्याची परीक्षा करणारा असा तो संजय, त्या संजयाला दिव्य दृष्टी दिली. आणि संजयाला दिव्य दृष्टी देऊन त्या ठिकाणी त्या भूमीवर काय चालू आहे ते संजय तिथं राजमहालामध्ये बसल्या बसल्या धृतराष्ट्राला सांगू लागला. आता व्यासांनी जरी धृतराष्ट्राला दृष्टी देतो म्हटलं तरी धृतराष्ट्राने ते घेतली नाही आणि व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली. यामध्येही व्यासांची फार दूरदृष्टी आहे. का संजयाला दिव्य दृष्टी का दिली? कदाचित जर धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली असते तर काय झालं असतं? धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली असती तर गीता आपल्याजवळ आलीच नसती.
कारण तो गीता ऐकण्यासाठी बसलाच नव्हता. नाही, तो संजयाला म्हणू लागला, हे बाकीचं नको मला सांगू, हो हे ते युद्धाचं ते काय तेच चालू आहे, हे गीता ऐकण्यासाठी मी इथं बसलो नाही. हो, हे गीतेचं नको सांगू मला सांगायची गोष्ट आहे ती युद्धाची. म्हणजे तो जो बसला होता तो फक्त आपल्या पोराला राज्य भेटते की नाही, युद्धामध्ये काय चालू आहे, पोरं मेले का, पांडव मेले का, कोण मेलं हे पाहण्यासाठी म्हणून तो बसलेला आहे. आणि त्याचा पाहण्याचा उद्देश तोच होता. त्यामुळे गीतेकडे त्याचं लक्ष नसल्यामुळे गीता कधीच आपल्यासमोर आली नसती. पण व्यासांची दूरदृष्टी अशी आहे की संजयाला त्या ठिकाणी दिव्य दृष्टी दिली. का? कारण संजय याने बाकीकडे जास्त लक्ष न देता जास्त संजयाचं लक्ष गीतेकडे केंद्रित झालं. म्हणून त्या ठिकाणी जो उपदेश हा केलेला आहे महत्त्वाचा. कारण धृतराष्ट्राच्या मनात पांडवाविषयी द्वेषच होता, दुर्योधनाचंच तो भलं पाहत होता. म्हणून त्याला हे पटलंच नसतं, म्हणून गीता आपल्यासमोर आली नसते. म्हणून त्या ठिकाणी हे गीता आपल्याजवळ यावी याकरता व्यासांची दूरदृष्टी अशी आहे की संजयाला त्या ठिकाणी दिव्य दृष्टी दिली आणि संजयाने सगळी गीता आपल्यासमोर आणली. आणि सगळी गीता आणली, पण या सगळ्या गीतेचा सारही एका श्लोकामधून आपल्याकडे मांडला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आणि हे जर दृष्टी याला असती, कोणाला? धृतराष्ट्राला, हे आपल्याला समजलं नसतं की जिथं कृष्ण आहे तिथं विजय आहे. हे आपल्याला धृतराष्ट्रानं नसतं सांगितलं. म्हणून दिव्य दृष्टी देण्यामागे व्यासांची फार दूरदृष्टी आहे. म्हणून त्या ठिकाणी संजयाला त्या ठिकाणी दिव्य दृष्टी दिली आणि रणांगणातील जो युद्धाचा प्रसंग आहे तो प्रसंग त्या ठिकाणी तो याला सांगू लागला. कोणाला? धृतराष्ट्राला तो सांगण्याकरता बसलेला आहे. आणि संजय तिथं बसलेला असताना त्या ठिकाणी त्यानं असा प्रश्न केला की धर्मक्षेत्र असणारं असं जे कुरुक्षेत्र आहे त्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे, त्या ठिकाणी माझे आणि पांडूचे जे मुलं आहेत ते युद्धाकरता गेलेले असताना ते त्या ठिकाणी काय करत आहेत. आता कौरवाविषयी म्हणजे दुर्योधनाविषयी धृतराष्ट्राच्या मनात किती प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो पुढे शब्द वापरलेला पुत्र स्नेहे मोहितो, तर त्या पुत्राच्या स्नेहानं तो किती मोहित आहे हे याच्यातून आपल्याला कळते. का? कारण वास्तविक असं पाहिलं तर तिथं बोलणं पा कसं आहे धृतराष्ट्राचं. मामका च एव, काय मामका पांडवाचे एव, माझे आणि पांडूचे. आता वास्तविक हा त्याच्या ठिकाणी भेद आहे, पांडूचे आणि माझे म्हणण्यात. आता खरं पाहिलं तर पांडव काय दुसरे होते का हो? त्याचेच ना. भावाचे पोरं म्हणजे काय? दुसऱ्याचे पोरं असतात का? भावाचे पोरं म्हणजे स्वतःचेच पोरं असं समजल्या जात असते. किंवा भावाच्या लोक भावाचा पोरगा असला तरी आमचा पोरगा म्हणतो तो, म्हणजे त्या पोराविषयी त्याच्याविषयी आपुलकी असते. पण याच्याविषयी त्याच्या पुत्राविषयी एवढा मोह आहे की या ठिकाणी स्वतःच्या पोराला माझे म्हणतो आणि पांडवाच्या पोराला म्हणजे भावाच्या पोराला पांडूचे म्हणतो. म्हणजे त्याला तिथं परक पाहतो. हेच भेददृष्टी या ठिकाणी धृतराष्ट्राच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. माझे आणि पांडूचे पोरं त्या ठिकाणी गेलेले असताना, धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर गेलेले असताना कसे गेले ते? युत्सु म्हणजे युद्धाच्या इच्छेने गेले असताना किम कुरुवत, म्हणजे त्या ठिकाणी ते काय करत आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी युयुत्सव असं म्हटलेलं आहे. युयुत्सव म्हणजे युद्धाच्या इच्छेनं, युद्धाच्या अपेक्षेनं किंवा युद्धाची अपेक्षा ठेवून गेलेले असे त्या ठिकाणी माझे आणि पांडूचे मुलं काय करतात. आता काय करता हा जो प्रश्न आहे ना, हा मोठा विचित्र असा प्रश्न आहे. आता सांगा, युद्धासाठी जर ते गेले तर त्यासाठी दुसरं काय करतील हो त्या ठिकाणी? ते युद्धाच्या म्हणजे वरून काय म्हणायचं? युयुत्सवा म्हणायचं, म्हणजे युद्धाच्या अपेक्षेनं गेलेले. आणि वरून प्रश्न करायचा की किम कुरुवत, म्हणजे त्या ठिकाणी करता काय? अरे युद्धाच्या इच्छेनं गेले तर युद्धच करते ना त्या ठिकाणी, दुसरं काय करते? म्हणजे किती विचित्र असा प्रश्न त्या ठिकाणी धृतराष्ट्राने विचारलेला आहे. युद्धामध्ये जर त्या ठिकाणी ते काय करतात काय नाही असा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे युद्धाच्या इच्छेनं गेलेले
काय करत आहेत बुवा? आता युद्ध नाही करतील ते तर का तिथं जाऊन गंजीपत्ता खेळतील का? सगळेजण बसतील बुवा आणि मध्ये त्या ठिकाणी पत्ता मांडतील आणि हे खेळतील, हे पत्त तुझं, हे माझं, असं करतील का? युद्धाच्या इच्छेनं गेले तर युद्धच करतील ते. आता वास्तविक त्यानं जर असा प्रश्न विचारला असता कसा, किंवा युद्धामध्ये कोण मेलं, कोण त्या ठिकाणी काय झालं, असं जर विचारलं असतं तर हे साहजिक होतं. पण युत्स म्हणायचं आणि वरून त्या ठिकाणी किमकुर्वत म्हणायचं. म्हणजे कसं आहे, आता एखादी बाई मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिथून निघताना ती गडबडीने निघाली. ते म्हणले, बाई हपा फार गडबड आहे का, त्यांचा घरी यायचा टाईम झाला आणि पोरंही आता शाळेतून घरी यायचा टाईम झाला आणि घरी जाऊन ते येतील, त्यांना भुका लागल्या असतील, म्हणून मला घरी जाऊन त्या ठिकाणी पहिले स्वयंपाक केला पाहिजे, म्हणून स्वयंपाकाच्या गडबडीनं बाई घरी निघाली. आणि घरी निघालेली बाई स्वयंपाकाच्या इच्छेनं घरी आल्यानंतर ते घरी आली, तिनं स्वयंपाक केला, मुलांना नवऱ्याला जीव घातला, सगळं झाल्यानंतर संध्याकाळी परत त्या मैत्रिणीला भेटायला गेले. आता मैत्रिणीला भेटायला गेल्यानंतर ते मैत्रीण तिला परत विचारते का, अगं बाई सकाळी तू स्वयंपाकाच्या गडबडीनं त्या ठिकाणी घरी गेली, तर मग घरी जाऊन तू काय केलं? आता स्वयंपाकाच्या गडबडीनं बाई घरी गेलेली, स्वयंपाक नाही करणार तर दुसरा काय करणार आहे का? टी व्ही पाहत बसणार आहे का? स्वयंपाकाच्या गडबडीनं घरी गेलेली बाई 5 मिनिटात नवरा घरी येतो आहे म्हणून त्या ठिकाणी स्वयंपाक नाही करणार तर का धुणं करत बसील का? नाही, ते पहिले गरम गरम त्यांना पोळ्या टाकून देईन. म्हणजे स्वयंपाकासाठी घरी गेलेली बाई, गडबडीनं घरी गेलेली बाई स्वयंपाक कसं त्या ठिकाणी करणार आहे, अर्थात स्वयंपाक सोडून बाकीचं ते काही करणार नाही. तसं या ठिकाणी जर युद्धाकरता गेले असतील तर ते युद्ध नाही करतील तर दुसरं काय करतील? म्हणून या ठिकाणी असा प्रश्न विचारणं म्हणजेच या ठिकाणी हे फार चुकीचं आहे. हा प्रश्नच मुळात योग्य नाही. म्हणजे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. म्हणजे चुकीच्या प्रश्नानंच या ठिकाणी काय झालेली आहे, गीतेची सुरुवात झाली आहे. म्हणजे किती चुकीचा प्रश्न. युत्स्वा म्हणायचं वरून किमकुर्वत म्हणायचं, म्हणजे चुकीच्या यानं त्या ठिकाणी हे बोलणंच चुकीचं आहे. आता हे यामध्ये शहाणपणाचं असं काही नाही. म्हणून त्या ठिकाणी जर समजा आपण ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनासाठी म्हणून जर आळंदीला गेलो तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भेटीसाठी म्हणून आळंदीला गेलो तर त्या ठिकाणी समाधीचं दर्शनच घेईल ना, का दुसरं काही करत पाहिजे? आळंदीसाठी म्हणून गेलो, दर्शनासाठी म्हणून गेलो तर दर्शन न करता फिरत बसणार का? दर्शनच करणार. त्या पद्धतीने युद्धासाठी जर गेलो तर युद्धच करणार. किंवा एखादा माणूस त्या ठिकाणी त्यानं सिनेमा पाहायचा म्हणून तो टॉकीजवर गेला, त्यानं त्या ठिकाणी तिकीटं काढले आणि तिकीटं काढल्यानंतर जर तो त्या ठिकाणी सिनेमाला गेलेला, तिकीटं काढलेले, तो तिथं सिनेमा नाही पाहिजे तर दुसरं काय करील बरं? सिनेमाच पाहिजे. तसं युद्धासाठी जर गेले तर ते युद्धच करतील. म्हणून या ठिकाणी हे असं बोलणं म्हणजे युत्सवा वरून किमकुर्वत म्हणणं हे या ठिकाणी फार आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं वाटते. आता युत्स म्हणायचं आणि किमकुर्वत म्हणायचं, काय कारण आहे बरं? याच्या मागे काही कारण आहे का? अशी शंका नाही येत का आपल्याला की वरून युद्धाच्या इच्छेने गेले म्हणतात, वरून काय करता असं विचारतात? का विचारलं असेल बरं? अशी शंका नाही येत का? येते. अशी शंका आपल्याला येते. पण अशी शंका येते त्याचं कारण काय? त्याचं कारण या श्लोकामध्ये लपलेलं आहे. युद्धाकरता गेले आणि वरून किमकुर्वत म्हणतात असं म्हणण्याचं कारण काय? असं म्हणण्याचं कारण या श्लोकामध्ये लपलेलं आहे. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा नाही आहे. जरी आपल्याला असं वाटत असले गीतेच्या या चुकीच्या प्रश्नानं सुरुवात झाली तरी हा चुकीचा प्रश्न नाही आहे. का? कारण युत्स होऊन कुठे गेलेले आहेत ते? कुरुक्षेत्रावर गेले. कुठे गेले? कुरुक्षेत्र. आणि कुरुक्षेत्र म्हणजे कसं आहे? त्याचं वर्णन, त्याला विशेषण दिलं. त्याची सुरुवात काय केली? धर्मक्षेत्री असं म्हटलं. धर्मक्षेत्र आहे ते आणि धर्मक्षेत्र त्याला म्हटलेलं आहे. म्हणून धर्मक्षेत्र म्हटलं म्हणूनच त्या ठिकाणी ते धर्मक्षेत्र असल्यामुळेच या ठिकाणी असा प्रश्न केला की युद्धाकरता गेलेले काय करतात? कारण का? कारण ते धर्मक्षेत्र आहे, पुण्यक्षेत्र आहे आणि तिथं गेल्यानंतर कदाचित यांच्या बुद्धीत पालट पडू शकतो. म्हणून कदाचित यांच्या बुद्धीत काही पालट पडला का आणि यांना युद्ध करायचं थांबवलं का
असं त्या धृतराष्ट्राला वाटलं, म्हणून त्याने त्या ठिकाणी असा प्रश्न केला, हा युत्साह किम कुर्वत. का? कारण ते धर्मक्षेत्र आहे. धर्मक्षेत्र म्हणजे काय? धर्मक्षेत्राच्या त्या ठिकाणी व्याख्या केलेला आहे. धर्मक्षेत्र कशाला म्हणतात? अनेक टीकाकारांनी क्षेत्राच्या व्याख्या केल्या. आता शंकराचार्यांनी धर्मक्षेत्राची व्याख्या केली नाही. का? कारण शंकराचार्यांनी जी गीता भाष्याची सुरुवात केली ते अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादंश्च भाष्य, इथून पासून त्या टीकेला सुरुवात केलेली आहे. मग हे बाकीच्या टीकाकारांनी म्हणजे शंकरानंदाने त्या ठिकाणी केलेले हे अर्थ आहे. कोणते? कशाला म्हणतात त्या ठिकाणी धर्मक्षेत्र? त्यांनी धर्मक्षेत्राची व्याख्या सांगितली धर्मप्रधानत्वात्, एक. दुसरं धर्मप्रदत्वात्, आणि तिसरं धर्मक्षयात त्रायते इति धर्मक्षेत्र. हे धर्मक्षेत्राची केलेली व्याख्या आहे. एक म्हणजे धर्मप्रधानत्वात्, दुसरं धर्मप्रदत्वात्, आणि तिसरं धर्मक्षयात रायते इति धर्मक्षेत्रे. आणखी एका ठिकाणी असं हे वर्णन केलेलं आहे धर्मक्षेत्राच्या संबंधामध्ये. धर्मक्षेत्रे वासमात्रेन धर्मतत् फलप्रदे कुरुक्षेत्रे. म्हणजे या धर्मक्षेत्र याला का म्हटलं? त्याचं कारण आहे की या क्षेत्रामध्ये नुसतं वास जरी केला, म्हणजे क्षणभर जरी या कुरुक्षेत्रामध्ये राहिलं तरीसुद्धा सगळे धर्माचे जे फळं आहेत, सर्व फळं आहेत ते प्राप्त होतात. कशानं? केवळ कुरुक्षेत्रात राहिल्यानं. म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं काही केलंच पाहिजे असं नाही. फक्त तिथं जाऊन राहिले जरी तुम्ही तरी सर्व धर्माची फलं त्या ठिकाणी प्राप्त होतात. बाकीच्या क्षेत्रात असं नाही. गयेत राहिल्यानं, गयेत वास केल्यानं त्या ठिकाणी पुण्य नाही प्राप्त होत. मग गयेत श्राद्धानं पुण्य आहे. काशीत केवळ राहिलं म्हणून त्या ठिकाणी काशी क्षेत्राचं फळ भेटते का? नाही. काशीचं फळ केव्हा? काशी क्षेत्राचं फळ तेव्हा काश्याम मरणमुक्तीही. काशीमध्ये मेलं तर माणसाला मोक्ष भेटतो, हे फल. म्हणजे काशीत मरण्यानं मोक्ष, गयेत श्राद्धानं त्या ठिकाणी फल, मोक्ष म्हणजे फळ भेटते. म्हणजे त्या क्षेत्रात पंढरपुरात गेल्यानंतर कशानं त्या ठिकाणी फळ प्राप्त होते? भजनानं फळ प्राप्त होते. चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. म्हणून त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये तिथं भजनानं फल, गयेमध्ये श्राद्धानं फल, काशीमध्ये मरणानं फल. तसं या धर्मक्षेत्र असणाऱ्या या कुरुक्षेत्रामध्ये केवळ वास केल्यानं, वासमात्रेनं धर्माचे सगळे फळं त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फक्त तिथं जाऊन राहिलंच पाहिजे. गेलंच तिथं तर कधी गीताही वाचली पाहिजे, पारायण केलं पाहिजे, गीता ऐकलीही पाहिजे, सद्ग्रंथ ऐकलेही पाहिजेत. पण नाही ते झालं, केवळ राहणं जरी झालं तरीही सुद्धा त्या ठिकाणी सर्व धर्माचे फलं प्राप्त होतात. असं महात्म्य या धर्मक्षेत्रात आहे. म्हणून या ठिकाणी धर्मक्षेत्राची व्याख्या तशी केलेली आहे की या धर्मक्षेत्राला एक धर्मप्रधानत्वात् असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? की या भूमीवर आल्यानंतर आपल्या जीवनात धर्माचं प्राधान्य निर्माण होते. धर्माचं प्राधान्य निर्माण होते म्हणून धर्मप्रधानत्वात्. दुसरं म्हणजे धर्मप्रदत्वात्. या भूमीवर गेलं की माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला धर्माचा विचार मनामध्ये प्रगट होतो, म्हणून त्याला धर्मप्रदत्वात् म्हटलं. तिथं गेलं की आपोआप धर्माचा विचार मनात त्या ठिकाणी निर्माण होतो, म्हणून धर्मप्रदत्वात्. आणि तिसरं असं सांगितलं आहे धर्मक्षयात रायते. आणि या भूमीवर आल्यानंतर आम्ही धर्मापासून बाजूला होत असू तर आम्हाला ही भूमी धर्मापासून म्हणजे धर्मापासून किंवा धर्मक्षयापासून आम्हाला त्या ठिकाणी भूमी वाचवते, म्हणून धर्मक्षयात रायते. आणि अशा या 3 लक्षणांयुक्त म्हणून याला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून धर्मक्षेत्रे असं वर्णन केलं. धर्मक्षेत्रे धर्मप्रधानत्वात् म्हणजे धर्माची वृद्धी होते. दुसरं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे धर्माची वृद्धी होते धर्मप्रधानत्वात्. आम्हाला धर्माने वागावं वाटते धर्मप्रदत्वात्. आणि आम्हाला धर्मक्षयापासून
किंवा धर्मापासून च्युत होण्यापासून रक्षण करते, म्हणून या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे म्हणून त्या ठिकाणी कुरुक्षेत्र असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या कुरुक्षेत्राला कुरुक्षेत्र का म्हटलेलं आहे? कुरुक्षेत्र म्हणण्याचं काय कारण? कारण कुरुने ही भूमी नांगरलेली आहे, म्हणून याला कुरुक्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता कुरुक्षेत्र म्हणजे काय? कुरुक्षेत्राची काय व्याख्या केली? म्हणजे कुरुक्षेत्र म्हणजे सरस्वती व दृशद्वती या दुआबातील जो प्रदेश आहे, म्हणजे या दोन नद्यातल्या मधला जो प्रदेश आहे त्याचं नाव कुरुक्षेत्र आहे. आणि या कुरुक्षेत्रालाच आणखी एक नाव आहे, त्याला शमंत पंचक असं म्हटलं जाते. कुरुक्षेत्राला आणखी नाव काय? शमंत पंचक असं नाव आहे. म्हणून त्या ठिकाणी कौरव पांडवाचा जो मूळ पुरुष आहे कुरु राजा, यानं हे भूमी नांगरलेली, म्हणून याला कुरुक्षेत्र असं नाव पडलेलं आहे. आता याच भूमीला त्या ठिकाणी इंद्राने असा वर दिलेला आहे की जो या क्षेत्रामध्ये तप करील किंवा या क्षेत्रामध्ये जे मारले जातील त्यांना स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्गाची प्राप्ती होईल असा हा वर त्या ठिकाणी इंद्राकडून मिळाला. म्हणून कुरु राजाला असा वर दिल्यामुळे त्यानं नंतर ते भूमी नांगरायचं त्या ठिकाणी सोडून दिलं. म्हणून कुरुक्षेत्र ही देवाची यज्ञ करण्याची भूमी आहे असं वर्णन केलं. देवाने या ठिकाणी यज्ञ केलेला आहे, देवाची यज्ञभूमी म्हणून त्या ठिकाणी कुरुक्षेत्राची ओळख आहे. आणि येथूनच या ठिकाणी सरस्वती नदीच्या काठावर शमंत पंचक नावाचं तीर्थ आहे. शमंत पंचक नावाचं तीर्थ आहे. ज्या वेळेस परशुरामाने 21 वेळा हे पृथ्वी निक्षेत्रीय केली, त्यावेळेस त्यानं बरेचसे त्या ठिकाणी काय मारले? क्षत्रिय मारले. क्षत्रिय मारले त्यावेळेस त्यांचे जे रक्ताचे आहे ना ते असे 5 डोह बनले. आणि ते 5 डोह आज पाण्याच्या रूपानं त्या ठिकाणी आहेत. असे ते 5 डोह आहेत, त्यालाच त्या ठिकाणी शमंतक तीर्थ म्हणून असं नाव आहे. असे ते 5 डोह आहेत. आणि या ठिकाणी या डोहावर जो दान करतो, धर्म करतो, तर्पण करतो, श्राद्ध करतो, त्याला स्वर्गाची प्राप्ती त्याला होईल असा वर परशुरामाने या डोहाला दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी या भूमीला महत्त्व आहे. आणि तसंच इंद्राच्या वरामुळेही शमंतक पंचक तीर्थामुळे या कुरुक्षेत्राची गणना धर्मक्षेत्रामध्ये केलेली आहे. म्हणून या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने नरकासुराचा वध केला आणि नरकासुराच्या वधानंतर भगवान कृष्ण परमात्मा आपल्या सगळ्या यादवांसोबत या कुरुक्षेत्रावर आले होते ग्रहणाच्या वेळेस. आणि ग्रहणाच्या वेळेस येऊन भगवान कृष्ण परमात्मे या ठिकाणी देवाने दान धर्म केला, म्हणून दान धर्म परमात्म्याने या ठिकाणी केला, म्हणून असं हे कुरुक्षेत्र आहे. ते धर्मक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या गेलेलं आहे. मग असं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. आणि अशा ठिकाणी हे पांडूचे आणि माझे पोरं त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर ते त्या ठिकाणी काय करतात असा धृतराष्ट्राला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला. धृतराष्ट्राने असा प्रश्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे हे जे काही पद या ठिकाणी योजलेले आहेत, त्याचं कारण असं आहे की या पदामध्ये क्षेत्र हा एक शब्द हे आपलं कुरुवंशीयाचं ठिकाण आहे. म्हणून त्या ठिकाणी हे युद्धक्षेत्रच नाही तर हे पुण्यक्षेत्र आहे. आणि या ठिकाणी जिवंतपणी तर त्या ठिकाणी कर्म केल्यानं फल प्राप्त होतातच, पुण्य प्राप्त होतेच. आणि मरणानंतरही सुद्धा या ठिकाणी स्वर्गाला प्राप्त होते. पुढे ते आपल्याला येणारच आहे. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि मयी. म्हणून त्या ठिकाणी स्वर्गात जातील, हे सगळे स्वर्गात जातील. म्हणूनच त्या ठिकाणी धृतराष्ट्रानं हे ठिकाण त्या ठिकाणी ही भूमी निवडलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी या कुरुक्षेत्राला निवडलेला. आता याला कुरुक्षेत्राला या कुरुक्षेत्राचा धृतराष्ट्र जेव्हा धर्मक्षेत्र म्हणून त्याला असं विशेषण देतात. धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता
या ठिकाणी धर्मक्षेत्र त्याला का म्हटलं आणि धर्मक्षेत्र त्याला म्हणून पुढे असा प्रश्न धृतराष्ट्राने का केलेला आहे, तर त्या ठिकाणी धृतराष्ट्राच्या मनामध्ये अशी भीती होती. काय भीती होती की धृतराष्ट्र असा मनात विचार करतात की बाबा हे धर्मक्षेत्र आहे आणि धर्मक्षेत्र असणाऱ्या अशा कुरुक्षेत्रावर हे आपले पोरं, माझे आणि पांडूचे पोरं हे युद्धासाठी गेलेले आहेत आणि हे धर्मभूमी आहे आणि धर्मभूमी असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला धर्मानं वागावं असं त्या ठिकाणी वाटते. म्हणजे त्या भूमीत गेलं की आता व्याख्या पाहिल्या ना आपण की भूमीत गेलं की त्या ठिकाणी धर्मानं वागावं वाटते, म्हणजे धर्मप्रदत्वात. मग असं जर असेल तर हे पोरं युद्धाच्या इच्छेनं तर तिथे गेले, पण यांच्या मनात जर धर्मानं वागावं असं वाटलं आणि जर कदाचित दुर्योधनाच्या मनात विचार आला की नाही बाबा या भूमीत आल्यानंतर विचार बदलला की नाही पांडव तरी काय दुसरे आहेत का, आपलेच भाऊ आहेत, म्हणून त्या ठिकाणी दुर्योधनानं जर त्या ठिकाणी पांडवांना मग युधिष्ठिरांना म्हटलं की बाबा जाऊ द्या, कशाला युद्ध करता तुम्ही ना आम्ही काय वेगळे आहे का, असं करा, त्यापेक्षा हे सगळं राज्य तुम्ही घ्या, तुम्हीच राज्य कारभार करा, तुम्ही अधिकारी आहे ना राज्याचे, तुम्हीच राज्य कारभार करा आणि आपण सगळे भाऊ गुणानं म्हणून त्या ठिकाणी नांदू, असं जर त्या ठिकाणी दुर्योधनाच्या मनात आलं आणि त्यानं जर धृतराष्ट्राला युधिष्ठिराला जर म्हटलं की हे सगळं राज्य तूच घेऊन घे, हो आम्हाला काही नको, आपण सगळं गुन्हा गोविंदानं राहू आणि हे युद्ध थांबू, असं जर त्या ठिकाणी हा म्हणेल, का म्हणेल, कारण हे पुण्यभूमी आहे, धर्मक्षेत्र आहे, असा विचार धृतराष्ट्राच्या मनात आला, म्हणून त्यानं हा प्रश्न केला, युत्सवः किम अकुर्वत, युद्धाच्या इच्छेनं गेलेले ते काय करत आहे, म्हणून असा त्या ठिकाणी त्यानं प्रश्न केलेला आहे. युत्सव म्हटल्यानंतर किम कुर्वत म्हणण्यामागचा भाव हा आहे त्याचा. हो, आणि हे भूमी कशी आहे, तर हे भूमी फार त्या ठिकाणी या भूमीचं महत्त्व आहे की हे भूमी अशी आहे की इथं अनात्म पदार्थाचं ममत्वसुद्धा माणसाला त्या ठिकाणी राहत नाही. भूमीचं महात्म्यच आहे, अनात्म पदार्थाचं ममत्वच राहत नाही. खरं भूमीचा महिमा का, ज्यावेळेस आता युद्ध ठरलं, कौरव पांडवामध्ये युद्ध करायचं, युद्ध करायचं तर नेमकं कुठे करायचं काही ठिकाण ठरवावं लागेल का नाही, कारण एवढी मोठी जर सैन्य त्या ठिकाणी राहणार आहे, आता 13 अक्षौहिणी सैन्य त्यांचं, 7 अक्षौहिणी सैन्यांचं, त्यात घोडदळ वेगळं, हत्तीदळ वेगळं, पायदळ वेगळं, रथ, एवढे मोठे रथ ठेवायचे कुठे, एवढे मोठे हत्ती ठेवायचे कुठे, घोडं ठेवायचे कुठे, त्या घोड्याच्या चाऱ्याची, सगळ्याच्या पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, यासाठी ठिकाण निवडावं लागेल ना. अरे सप्ताह करायचा म्हटलं म्हणजे सप्ताह करायचा आणि कुठेही करून चालते काय, सप्ताह करायचा तर जिथं सप्ताह करायचं तिथं लोकांची जेवणाची व्यवस्था होते का, राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, हां जिथं सप्ताह करायचा आजूबाजूला दुकानं आहेत का, टपऱ्या आहेत का, हे पाहिजेत ना काही, म्हणजे सगळे लोक असतात, त्यामुळे सगळं असलं पाहिजे त्याच्यामध्ये. एखाद्याला तंबाखू लागली तर टपरी जवळ असली पाहिजे, नाही सप्ताह करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी पाहावं लागतील की नाही, तसं युद्ध करायचं तर या सगळ्या गोष्टी पाहावं लागतील ना. म्हणून आता युद्ध करायचं, म्हणून आता कुठं करायचं यासाठी त्यांनी काही लोकांची निवड केली आणि युद्धाचं ठिकाण ठरवण्याकरता काही लोक म्हणून ते त्याचे निघालेले, जे ठरलेले आणि ते निघाले, ते कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी पाहणी केली की हे ठिकाण कसं आहे, ते ठिकाण कसं आहे, आणि त्या ठिकाणची नोंद केली. आणि नोंद करत असताना हे सगळेजण जे काही त्यांचं मंडळ होतं, हे ठरवायची जागा, ते सगळं मंडळ त्याचं तिकडे निघालं, ते एका शेतामध्ये गेलं आणि शेतामध्ये गेल्यानंतर काय ते कुरुक्षेत्रच ते, पण ते काही पूर्वी काही नव्हतं तिथं, आता बरेचसे त्या ठिकाणी गावासारखंच झालेलं आहे, म्हणजे ते असं जमीनच समजा शेतासारखी जमीन, आणि वावर तुबा त्या ठिकाणी त्या शेतामध्ये काय पाणी देऊन राहिला, शेत करत असताना पाणी देऊ लागला आणि पाणी देत असताना ते सगळं पाणी वयन फुटून, काय म्हणतात त्याला ते धुरा, वयन फुटून, आळ फुटून ते सगळं पाणी बाहेर जायला लागलं. ते सगळं त्यानं आवरण्याचा प्रयत्न केला, पण तरी ते पाणी बाहेरच जायचं. काय करावं, एक छद्र आहे आणि त्या छद्रातून ते पाणी जाते, त्या छद्रात काहीतरी बसवलं पाहिजे, काय बसावं, आजूबाजूला काही दिसलं नाही, म्हणून शेतकऱ्यानं काय केलं, त्याच्यासोबत त्याचं पोरगं शेतात आलं होतं, ते पोरगं घेतलं, त्याला आळवं केलं, त्याची मान छाटली
आणि ते मान तिथं बसून दिली. तर हे जे बाकीचे युद्धाची भूमी पाहण्यासाठी आलेले यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी विचार केला का काय अजब माणूस आहे. पाणी जाते आणि त्याच्यातून जायला काही नाही म्हणून त्या ठिकाणी पोराचं मुंडकं बसून देते. ते तिथं आले म्हणे अहो म्हणे असे कसे वडील म्हणे तुम्ही पोराचंच मुंडकं त्या ठिकाणी कापलं आणि याला लावलं म्हणे तुम्हाला काही कळते की नाही म्हणे. दुसरं काही घ्यायचं स्वतःचं पोरगं त्या ठिकाणी मारत असतात का म्हणे. असं म्हटल्यानंतर हे डोळ्या देख हे पोरगं मारलं तुम्हाला पाप नाही लागेल का म्हणे. पोरगं मारल्याचं पाप. त्यानं सांगितलं म्हणे हे सर कळते मला माझं पोरगं मेलं हे माहीत आहे मला तुम्हाला पाप या ठिकाणी पाप लागत नाही ही म्हणूनच तर पोरगं मारलं ना मी. का कारण या भूमीचाच महिमा असा आहे की इथं जो मारल्या जाईल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल. इथं जो मारल्या जाईल तो वैकुंठ लोकाला जाईल. या भूमीचाच महिमा आहे आणि म्हणून मी माझ्या पोराला मारलं. आता खरं सांगा माझ्या पोराला मारलं म्हणून माझा पोरगा आता वैकुंठाला गेला मग यात काय वाईट झालं. माझा पोरगा जर त्या ठिकाणी वैकुंठाला जात असेल तर मग तो मेला तर त्यात काय म्हणजे वैकुंठाला गेला म्हणून मी आनंद मानायचा का इथं नाही म्हणून त्याचं हे करायचं दुःख. माझ्यासमोर कितीही वर्षे इथं राहिला तर त्याचा फायदा काय. पण या भूमीत मेल्यामुळे तो वैकुंठाला प्राप्त झाला यात मी आनंदच मानला पाहिजेत की नाही. म्हणून त्या ठिकाणी या भूमीत जो मरतो तो वैकुंठाला जातो. या भूमीचा महिमा आणि या भूमीचं वैशिष्ट्य आहे की इथं ज्याचा देह पडतो ना त्याचा देह इथं राहत नाही. मग विष्णू लोक त्याचा देह तिथून घेऊन जातात वैकुंठामध्ये. आणि हे त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं की विष्णुदूत आले आणि त्या पोराचा देह घेऊन चालले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की युद्धाकरता हेच भूमी चांगली आहे. का कारण इथं जो मरेल तो कुठे जाईल वैकुंठ लोकाला जाईल. इथं मेलेला त्याचा देहही विष्णू लोक विष्णुदूत घेऊन जातील. म्हणून हेच भूमी त्या ठिकाणी योग्य आहे. म्हणून त्या ठिकाणी युद्धासाठी ही भूमी निवडलेली आहे. आणि दुसरं गोष्ट सांगितलं की पोराला का मारलं त्यानं विचारलं पोराला का मारलं. त्यानं दुसरं कारण असं सांगितलं की म्हणे मी एक शेतकरी आहे आणि मी पिकवलेल्या अन्नावर त्या जगातला प्रत्येक जीव जगतो. मी जर हे या ठिकाणी शेती करत असेल अन्न पिकवत असेल तर आज अन्न पिकलं तर या अन्नावर कितीतरी जीव जगतील. पण जर हे पाणी बाहेर गेलं आणि शेतीच पिकली नाही तर उद्या कितीतरी जीवाला उपाशी राहावं लागेल. म्हणून मी शेतकरी असल्यामुळे माझं कर्तव्य कर्म आहे शेती करून अन्न पिकवणे. म्हणून माझं कर्तव्य कर्म मी केलं पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी माझ्या कर्तव्य कर्मामध्ये ते महत्त्वाचं. म्हणून त्या ठिकाणी कर्तव्य कर्म शेती करणं हे महत्त्वाचं आहे. पोरगा महत्त्वाचा नाही. म्हणून त्या ठिकाणी पोरगा मारला. कारण जर बाकीचे जीव जगत असतील तर एक जीव गेला म्हणून काय झालं. कारण मी शेतकरी आहे आणि माझं ते कर्तव्य कर्म आहे. माझा तो धर्म आहे शेती करणे. आणि त्या ठिकाणी माणसानं स्वधर्माचरणात रत असलं पाहिजे. कर्तव्य कर्मापासून माणसानं त्या ठिकाणी बाजूला जाऊ नाही. म्हणून त्या ठिकाणी कर्तव्य कर्मच केलं पाहिजेत असं त्या ठिकाणी येणारा मनात विचार आणि पोराचं ममत्व त्या ठिकाणी त्याला राहिलं नाही. भूमीचाच महिमा आहे की तिथं कोण्याही अनात्म पदार्थाचं ममत्व राहत नाही. हा त्या भूमीचा महिमा आहे. हा पोरगा माझा आहे याचं ममत्व त्याच्या ठिकाणी नाही. आणि त्या पोराच्या ठिकाणी बिन हा बाप माझा आहे असं ममत्व नाही. म्हणून पोराची मान कापत असताना पोरानं आरडाओरडाही केला नाही का बापाला प्रश्न केला नाही माझी मान तुम्ही का कापता का. कारण पोराला बापाविषयी ममत्व नाही आणि त्या ठिकाणी बापाला पोराविषयी ममत्व नाही. हा त्या भूमीचा महिमा आहे की ज्या भूमीवर आपल्या अनात्म पदार्थाचं त्या ठिकाणी ममत्व राहत नाही आणि कर्तव्य कर्मामध्ये माणूस राहतो. या ठिकाणी हे भूमी निवडण्याचं कारण हेच आहे का इथं ममत्व शिल्लक राहिलं पाहिजेत नाही. कारण कौरव आणि पांडव दोघं कोण आहेत भाऊ आहेत. आणि भाऊ असल्यामुळे यांच्या मनामध्ये युद्ध करताना दोघांविषयी कधी ममत्व निर्माण झालं नाही पाहिजे.
आणि ममत्व जर निर्माण झालं तर हे युद्ध करणं या कर्तव्यापासून ते किंवा कर्तव्य धर्मापासून ते बाजूला जातील आणि युद्ध करायचं सोडतील असं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बाकीची भूमी न निवडता हेच भूमी निवडली का? कारण इथं अनात्म पदार्थाचं ममत्व राहत नाही म्हणून त्या ठिकाणी याला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. म्हणून असं जे धर्मक्षेत्र आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाच पांडवा एव किम अकुर्वत संजय. म्हणून त्या ठिकाणी सुंदर असा हा श्लोक आणि त्यावर माऊलीने पुढे भाष्य केलं आहे. तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्रशे पुसतो तरी संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीचे तरी पुत्रस्नेहे मोहितो. या ठिकाणी माऊली बोलतात की पुत्रस्नेहाने मोहित असणारा तरी पुत्रस्नेहाने मोहित असणारा. तरी शब्द या ठिकाणी वापरला का? तरी शब्द कधी येत असतो? ज्या अर्थी आधी जरी हा शब्द आलेला असतो त्यावेळेस पुढे तरी हा शब्द येत असतो. जरी तो नाही आला तरी मी येईल, म्हणजे जरी हा शब्द आधी आला म्हणून पुढे तरी शब्द येतो. आणि इथं तरी पुत्रस्नेह मोहितो म्हणायच्या आधी या तरी शब्दाच्या आधी तुम्ही सगळ्या ओव्या पहा, या तरीला समर्पक असा जरी शब्द कुठेच आला नाही की जो या तरीची बरोबरी होईल. नाही, तरी या ठिकाणी तरी शब्द वापरला का वापरला? कारण तरी शब्दात सगळा इतिहास जमा आहे. सगळा इतिहास जमा म्हणजे कौरवाने पांडवाला एवढं छेडलं तरी पुत्रस्नेह मोहितो. लहानपणी या कौरवाने पांडवांना मारण्याकरता विष दिलं, विषाचा प्रयोग केला तरीही पुत्रस्नेह मोहितो. लाक्षागृह बनवलं कौरवाने पांडवाला जाळण्याकरता. त्या लाक्षागृहामध्ये पांडव गेले पण विदुर सोबत असल्यामुळे पांडव जिवंत राहिले. म्हणजे पांडवाला लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला या दुर्योधनादी कौरवाने तरी पुत्रस्नेह मोहितो. दुर्योधन दुःशासन आदी हे सगळे दुष्ट आहे माहीत आहेत, हे अधर्माला साथ करणारे आहेत ते माहीत आहे, तरी पुत्रस्नेह मोहितो. एवढ्या भर सभेमध्ये त्या ठिकाणी द्यूत खेळताना कपटानं सगळं राज्य घेतलं तरी पुत्रस्नेह मोहितो. राज्य घेतल्यानंतर द्रौपदी पणाला लावली. द्रौपदीही यांनी कपटाने त्या ठिकाणी जिंकून घेतल्यानंतर भर सभेमध्ये रजस्वला अवस्थेत असताना द्रौपदीला त्या ठिकाणी आणलं आणि दुःशासनानं तिचं वस्त्रहरण केलं. हे सगळं करत असताना धृतराष्ट्र तिथं बसलेला होता, हे त्याला सगळं माहीत आहे, तरी पुत्रस्नेह मोहितो. तरी शब्दात सगळं महाभारत आहे. तरी पुत्रस्नेह मोहितो धृतराष्ट्रशी पुसतो. धृतराष्ट्र त्या ठिकाणी पुसतो म्हणजे विचारतो. म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीचे. हे संजया, मला कुरुक्षेत्राची मात म्हणजे गोष्ट मला तू सांग. जे धर्मालय म्हणजे ते तर पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंदाचिने. ज्याला धर्मालय म्हटल्या गेलेला आहे त्या ठिकाणी पांडव आणि माझे म्हणजे पांडूचे पोरं आणि माझे पोरं भेद, त्याच्या ठिकाणी भेदबुद्धी आहे. लहानपणी पांडुराजा गेल्यानंतर स्वतःचे पोरं म्हणून सांभाळले नाही, त्यानं पांडूचेच म्हणून सांभाळले, भेद म्हणून त्या ठिकाणी माझे आणि पांडूचे, त्याचा पांडव आणि माझे आणि गेले असते व्याजे झुंजा. दोघंही त्या ठिकाणी झुंजण्याकरता म्हणजे युद्धाकरता गेलेले आहेत. तरी तीही येतुला अवसरी काय किजत असे येरी ते झळकरी कथन करी मजप्रती. म्हणून ते आता या वेळेला त्या ठिकाणी काय करत आहेत ते मला आता तू लवकर सांग. झळकरी शब्दातून त्याला एवढी उत्कटता झाली ऐकायची की ते या ठिकाणी काय करत आहे, नेमकं युद्ध करतात का युद्धापासून बाजूला झाले? कारण ते धर्मालय आहे ना, धर्मालय म्हणजे सगळ्या धर्माचं आलंय म्हणून त्याचा विचार तर बदलला नाही. म्हणून हे झळकरी म्हणजे मला फार त्वरेनं घाई आहे याच्यामध्ये, मला ते सांग. झळकरी कथन करी मजप्रती. म्हणून त्या ठिकाणी असा प्रश्न केला आणि पुढे
त्या युद्धभूमीवर काय घडलेलं आहे तो प्रसंग संजय धृतराष्ट्राला सांगतो. त्याचा विचार आपण पुढच्या भागात करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री सद्गुरु जोग महाराज की माऊली सद्गुरु सकाराम महाराज. आता विश्वात्मके देवे नेवाग्यज्ञ तो शोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य. जो जे वांछिल तो तेला हो प्राणी वर्षत सकळ मंगळेश्वर निष्ठांचे मन. अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूचे या चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुष. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे ते सर्वाई सदा सज्जन स्वैरेव किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणी तिनी. भजे जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके दृष्टादृष्ट विजयी व्हावे. हे तमने श्री विश्वेश्वरा आ होईल दान पसावो. हे नेमरे ज्ञान देवो सुख्या हे नेमरे ज्ञान देवो सुख्या हे नेमरे ज्ञान देवो सुख्या. दादा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.